अमेरिका आणि इराण या दोन देशांच्या मध्ये 7 तारखेला शस्त्रसंधी झालेली होती, म्हणजे युद्धविराम झालेला होता. त्याप्रमाणे मग या दोन्ही देशांच्यात आजपासून 10 तारखेपासून पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये चर्चा होणार होती. पण प्रत्यक्षात काय झाले माहिती आहे, या चर्चेला यायला आता सध्या इराण तयारच नाही. पाकिस्तानच्या या राजधानीमध्ये जी काही आता चर्चा होणार होती त्यासाठी पाकिस्तानच्या राजधानीमध्ये अक्षरशः एक प्रकारे त्याला किल्ल्याचं रूप दिले गेले, खूप तयारी केली गेली. पण सगळं असलं तरी एका बाजूला जेडी व्हॅन्स अमेरिकेचे उपराष्ट्रपती येत आहेत, तर दुसऱ्या बाजूला इराणचं डेलिगेशन मात्र यायला तयार नाही. ते म्हणतात की पूर्णपणे या सीज फायरचे जे काही नियम ठरलेले आहेत त्याप्रमाणे सगळे नियम पाळले तरच आम्ही चर्चेला येणार, अन्यथा आम्ही चर्चेला यायलाच तयार नाही. आता जी चर्चा उद्या सकाळच्या वेळेला कदाचित चालू होण्याची शक्यता आहे. या चर्चेमध्ये जर इराणच नसेल तर काय चर्चा होणार? म्हणजे थोडक्यात इराण इथं दाखवायचा प्रयत्न करतोय की आम्ही अमेरिके इतके मोठे आहोत, अमेरिकेपेक्षा जास्त मोठे आहोत, आम्ही हे युद्ध जिंकलोय. दुसऱ्या बाजूला इस्रायलला आम्ही मोजतच नाही. तिसऱ्या बाजूला तो हे सांगतो की पाकिस्तानला तर आम्ही कोलवतो. भलेही त्यांनी मध्यस्थी केली असेल, काही केले असेल. थोडक्यात इराण आपला वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करतोय, वरचढ आहे आपण दाखवायचा प्रयत्न करतोय. नेमकं काय काय घडलंय आणि काय घडू शकतं या सगळ्या गोष्टींच्या बद्दल बोलूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. आपल्याला माहिती आहे की 7 तारखेला भरपूर हाय व्होल्टेज ड्रामा झाला. संपूर्ण सिव्हिलायझेशन संपवून टाकू, संपूर्ण इराण उद्ध्वस्त करू, अशा वगैरे घोषणा वल्गना दिल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ऍक्च्युली काहीही केलं नाही. त्यांनी सांगितलं की पाकिस्तानमध्ये मध्ये मध्यस्थी केलेली आहे आणि आम्ही जे काही 10 पॉईंट्स आहेत त्याच्यावरही चर्चा करायला तयार आहोत आणि त्यामुळे आम्ही आणि इराण दोघे देखील शस्त्रसंधी करतोय. सीज फायर झाला, पण तरी देखील इस्रायल दुसऱ्या बाजूला जे लेबनॉनवरती हल्ले करत होता ते हल्ले अजूनही चालूच आहेत. यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट घडली ती म्हणजे 8 एप्रिलला इस्रायलनं जो हल्ला केला, 10 मिनिटांमध्ये जवळजवळ 100 पेक्षा जास्त अटॅक्स लेबनॉनवरती केले. या हल्ल्यामध्ये 250 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय आणि यातले बरेचसे हल्ले हे शिया डॉमिनेटेड नव्हे तर सुन्नी डॉमिनेटेड एरियामध्ये झालेत. खरं तर या सुन्नी लोकांचा या हिजबुल्लाशी बरोबर काहीही संबंध नाही, पण तरीही त्यांच्यावर हल्ले झालेत. त्यामुळे इराणची अशी अपेक्षा आहे की इस्रायलनं हे हल्ले लेबनॉनवरचे थांबवले पाहिजे, तरच आम्ही चर्चेला तयार आहोत, अन्यथा आम्ही कोणतीही चर्चा करणार नाही. आता अमेरिकेकडून जे डेलिगेशन किंवा त्यांच्याकडून शिष्टमंडळ या चर्चेसाठी येणार होतं त्याच्यामध्ये अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हॅन्स असणार आहेत. त्याचबरोबर अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांचे स्पेशल एन्व्हॉय म्हणून स्टीव्ह विटकॉफ आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे ॲडवायझर म्हणजे काय, त्यांचे ते जावई आहेत, ते म्हणजे जेड कुशनर. हे तिघे जण असणार आहेत आणि हे तिघं देखील अमेरिकेतून पाकिस्तानला यायला निघालेले आहेत. म्हणजे सध्या ते हवेत असतील, पण त्यांना कदाचित हे माहिती आहे की माहिती नाही हे आपल्याला माहिती नाही. पण सध्या तरी असं सांगितलं जातंय की जे इराणचं डेलिगेशन आहे, ज्यामध्ये इराणचे पार्लमेंटचे स्पीकर मोहम्मद बघेर गालिबाफ हे असणार होते, याचबरोबर इराणचे फॉरेन मिनिस्टर अब्बास आरागची असणार होते, हे दोघे देखील अजूनही निघालेले नाहीत. आता वॉल स्ट्रीट जर्नल वगैरे काही वृत्तपत्रांनी अमेरिकेतल्या वगैरे बातम्या दिलेल्या होत्या की हे इराणचं डेलिगेशन ऑलरेडी पाकिस्तानमध्ये इस्लामाबादमध्ये पोहोचलंय. पण आता मेहर न्यूज एजन्सी, तस्नीम न्यूज एजन्सी आणि इराणमधली फार्स न्यूज एजन्सी या तिन्ही न्यूज एजन्सीनी सांगितलंय की इराणचे जे 2 नेते या चर्चेसाठी येणार होते त्यांनी अजूनही तेहरान सोडलेला नाही. ते तेहरानमध्येच आहेत, ते चर्चेला येणार नाहीत. आणि चर्चेला येणार नाहीत याचं कारण काय, तर अमेरिका इस्रायलनं जी काही शस्त्रसंधी झाली होती त्याचं पालन केलेलं नाही. त्याचं पालन केलं नाही म्हणजे लेबनॉनवरती हल्ले आहेत चालू अजूनही. कारण पाकिस्ताननं बघा, पाकिस्ताननं सगळा घोळ केला. पाकिस्ताननं सांगितलं, त्यांच्या प्राईम मिनिस्टरचं स्टेटमेंट आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की लेबनॉनमध्ये देखील शस्त्रसंधी होणार आहे. प्रत्यक्षात अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प, त्यांचे जेडी व्हॅन्स कुणीही मान्य करत नाही की लेबनॉनचा या शस्त्रसंधीमध्ये समावेश होता. त्यामुळे इराणचं असं म्हणणं आहे की यामध्ये लेबनॉनचा समावेश होता आणि लेबनॉनमधलं युद्ध थांबलं पाहिजे. आता इराण या एका मुद्द्यावरती या चर्चेला यायलाच तयार नाही. त्यामुळे आता पुढं काय होणार, 10 पॉईंट प्लॅनवरती चर्चा होणार काय 15 पॉईंट प्लॅनवरती चर्चा होणार, हे सगळं लांबच राहिलं. आता सध्या मुद्दा आहे की चर्चा होणार की नाही, कारण इराणचं डेलिगेशन अजूनपर्यंत निघालेलं नाही. जर अगदी रात्री उशिरा जरी पोहोचलं तरी इराण पाकिस्तानपासून काय लांब नाही, त्यामुळे येऊ शकतात. पण त्यासाठी ते तयार होतील की नाही सांगता येत नाही. आणि इथं सगळ्यात मोठी परीक्षा नेत्यानेहूंची होणार आहे, ती कशी ते सांगतो. आता एकीकडे जेडी व्हॅन्स यायला तयार झालेत, ते ऑलरेडी अमेरिकेतून निघालेले आहेत. दुसरीकडे लेबनॉनच्या मुद्द्यावरती इराण या चर्चेसाठी तयार नाही, कारण लेबनॉन मधला जो हिजबुल्ला आहे तो इराणचा अतिशय लॉयल, अतिशय निष्ठावंत असा एक प्रॉक्झी आहे आणि त्यामुळे त्याच्यासाठी तो हे सगळं करतोय. म्हणजे इथं इराण हे दाखवायचा प्रयत्न करतोय की आम्ही आणि अमेरिका समान आहोत. म्हणजे ही जी चर्चा होते या चर्चेमध्ये इस्रायल कुठं नाही आहे. या चर्चेमध्ये अमेरिका आणि इराण हे 2 देश आहेत.
यामध्ये देखील इराण हे दाखवायचा प्रयत्न करतोय की आम्ही हे युद्ध ऑलरेडी जिंकलंय, त्यामुळे आमच्या अटींप्रमाणे जे काही चर्चा आहे ती चर्चा होईल, अन्यथा होणार नाही. म्हणजे इराण आपलं जे काही दाखवायचा प्रयत्न करतोय ते सगळं यशस्वीपणे करतोय असं सध्या तरी दिसतंय. कारण तो चर्चेला यायला आता तयार नाही आणि अमेरिका यायला तयार आहे. दुसरीकडे झालंय असं की इस्रायलवर आता प्रचंड दबाव असणार आहे, कारण इस्रायलने जर लेबनॉनवरचे हल्ले थांबवले नाहीत तर नेतन्याहूंची परिस्थिती अशी होणार आहे की अमेरिकेचे व्हाईस प्रेसिडेंट पाकिस्तानमध्ये येऊन बसतील आणि इराण चर्चेसाठी तयार नसेल. ज्यावेळेला अमेरिकेच्या व्हाईस प्रेसिडेंटला मान खाली घालून रिटर्न जावं लागेल काहीही न करता, त्यावेळेला अमेरिकेच्या व्हाईस प्रेसिडेंटचा तो अपमान असेल आणि त्याला जबाबदार फक्त इराण नसेल तर त्यासाठी जबाबदार इस्रायल सुद्धा असणार आहे, नेतन्याहू देखील असणार आहेत, कारण त्यांचा हट्ट आहे लेबनॉनवरती हल्ले करत राहणं वगैरे, त्यामुळे ते देखील जबाबदार असणार, म्हणून त्यांच्यावरती प्रचंड प्रेशर आहे. दुसरीकडे राहिला प्रश्न पाकिस्तानचा, तर पाकिस्तानला इराणला देखील माहिती आहे की पाकिस्तानला घोड्यावर अमेरिकेनं बसवलंय. पाकिस्तानच्या पंतप्रधानाचा मेसेज देखील अमेरिकेनं लिहून दिला होता, त्यानं फक्त तो शेअर केला, त्याचा या चर्चेमध्ये कुठेही काही संबंध नाही. अमेरिकेला या पूर्ण युद्धातून एक मोकळी वाट पाहिजे होती आणि ती मोकळी वाट करण्यासाठी त्यांनी पाकिस्तानची निवड केली आणि पाकिस्तानच्या माध्यमातून हे ते सगळं करतायत. आता पाकिस्तानला तर सोडूनच द्या, पण इस्रायलची परिस्थिती मध्ये यात वाईट होणार आहे. त्यामुळे पाकिस्ताननं जो सीज फायर केला, जी शस्त्रसंधी केली, म्हणून ज्याचं क्रेडिट पाकिस्तान मागत होता, पाकिस्तानचे आसिम मुनीर आणि शहबाज शरीफ या दोघांना नोबेल द्या अशी मागणी अनेक लोक करत होते. दुसऱ्या बाजूला पाकिस्ताननं इस्लामाबादमध्ये इतकी तयारी केलेली आहे की इस्लामाबादमध्ये सगळ्या शाळांना सुट्टी दिलेली आहे, तिथले सगळे सरकारी ऑफिसेस किंवा इतर जे ऑफिसेस होते प्रायव्हेट, हे सगळं बंद करून ठेवलंय. पाकिस्तानच्यासाठी अमेरिकेचा व्हाईस प्रेसिडेंट पाकिस्तानच्या भूमीवर येणे ही फार मोठी गोष्ट असणार आहे आणि त्याच्यासाठी पाकिस्ताननं सगळी तयारी केलेली आहे. पण दुसऱ्या बाजूला ज्या चर्चेची त्यांनी जबाबदारी आपल्यावर घेतली, जी मध्यस्थी ते करतायत म्हणून सांगतायत, यामध्ये त्यांच्या हातात काही पडणार नाही अशी सध्याची चिन्ह आहेत. कारण एक तर त्यांनी खोटेपणा केला, त्याने अमेरिकेला चुकीच्या गोष्टी सांगितल्या, इराणला चुकीच्या गोष्टी सांगितल्या, दोन्ही बाजूला अर्ध्या अर्धवट गोष्टी सांगून त्यांनी ही चर्चा घडवून आणली किंवा ही चर्चा अमेरिकेनंच त्यांच्या माध्यमातून घडवून आणली. काहीही झालं असलं तरी पाकिस्तान सुद्धा यात दोषी असणार आहे, जर ही चर्चा झाली नाही आणि ही जर चर्चा फिसकटली तर. नेमकं काय काय होते बघूया. इराणचे लोक येतात की नाही येतात. अमेरिकेच्या व्हाईस प्रेसिडेंटचा हा जागतिक अपमान आपल्याला कदाचित यावेळेला बघायला मिळेल. नक्की काय होतंय त्याच्यावर आपलं लक्ष राहीलच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.